मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 3री या वर्गासाठी आपण सराव प्रश्नपत्रिका 4थी पाहणार आहोत. विषय आहे भाषा आणि गणित म्हणजेच पेपर 1 साठीची ही प्रश्नपत्रिका आहे. पहा, वेळ 1.5 तासाचा असणार आहे आणि एकूण 150 गुण असणार आहेत. एकूण प्रश्न 75. इथे दिलेल्या सूचना सर्वप्रथम वाचायच्या आणि मग पेपर सोडवायला सुरुवात करायची. पहा, पहिला विभाग आहे मराठीसाठीचा. प्रश्न 1 व 2 साठी सूचना उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. 2 प्रश्न असतात उतारावरती. इथे उतारा बघा, असं जर छोटा उतारा असेल तर पटकन उतारा वाचून काढायचा. हा उतारा आपण वाचून काढूयात. चाफ्याचे अनेक प्रकार आहेत. पांढरा चाफा, हिरवा चाफा, सोन चाफा व नाग चाफा. पांढऱ्या चाफ्याशिवाय बाकीच्या सर्वांस सुगंध आहे. सोनचाफ्याला फार वास नसतो, परंतु नागचाफ्याचा वास गोड असतो. 4 बाजूंना 4 शुभ्र, स्वच्छ व रुंद अशा पाकळ्या व मध्ये पिवळा परागपुंज असे हे फूल असते. फारच सुंदर दिसते ते फूल. आता पहिला प्रश्न, मध्यभागी पिवळा परागपुंज असणारे फूल कोणते? पहा, इथे दिलेलं आहे मध्ये पिवळा परागपुंज असे हे फूल आहे. मग कोणतं फूल आहे? पहा, जर इथे वर्णन आपण जर मागे पाहिलं तर नागचाफ्याचं हे वर्णन आहे. नागचाफ्याचा वास गोड असतो, 4 बाजूंना 4 पाकळ्या आणि मध्ये पिवळा परागपुंज, म्हणजे याचं योग्य उत्तर आहे नागचाफा. प्रश्न 2, खालीलपैकी कोणत्या चाफ्याला सुगंध नसतो? पहा, पांढऱ्या चाफ्याशिवाय बाकीच्या सर्वांस सुगंध आहे. म्हणजे पांढरा चाफा सोडून, शिवाय म्हणजे सोडून, पांढरा चाफा सोडून बाकी सगळ्यांना सुगंध आहे, म्हणजे पांढऱ्या चाफ्याला सुगंध नाही. पर्याय पहिला, पांढरा चाफा याला सुगंध नसतो. प्रश्न 3 व 4 साठी सूचना कविता वाचायची, प्रश्नांची उत्तरं लिहायची. 2 प्रश्न कवितेवर सुद्धा असतात. पहा, कविता ही शक्यतो वाचूनच काढायची, मनाने उत्तरं लिहायची नाही आणि कवितेचा वाचताना अर्थ समजून घ्यायचा. माझ्या छकुलीचे डोळे, दुध्या कवडीचे डाव, बाई कमळ कमळ, गोड चिडींचं गाव, जरी बोलते ही मैना, माझी अजून बोबडे, मला लागते बाई, खडी साखरेचे खडे. सर्व्या जगाचं कौतुक हिच्या झाकल्या मुठीत, कोठे ठेवू ही साळुंकी, माझ्या डोळ्याच्या पिंजऱ्यात. कसे हसले ग खुदकन, माझ्या बाईचे हे ओठ, नजर होईल कोणाची, लावू द्या ग गालबोट. पहा, याप्रमाणे कविता वाचून घ्यायची. कविता कुणाबद्दल आहे, कवितेमध्ये माहिती कुणाबद्दल आहे हे पहिलं समजून घ्यायचं. तर इथे पहा, एका छोट्या मुलीबद्दल, किंवा तिचं नाव छकुली इथे म्हटलं आहे. छकुली म्हणजे छोटं लहान बाळ, तर अशा मुलीबद्दल ही कविता आहे. प्रश्न 3, छकुलीचे बोबडे बोल कसे आहेत? पहा, इथे आपल्याला दिलेले आहेत ओळी. जरी बोलते ही मैना, मैना म्हणजेच ही छकुली, जरी बोलते ही मैना, माझी अजून बोबडे, म्हणजे ही माझी जी मैना आहे ती अजून बोबडे बोलत आहे. मला लागते बाई, खडी साखरेचे खडे, आणि तिचे जे बोबडे बोल आहेत ते आईला कसे वाटत आहेत? खडी साखरेसारखेच, खडी साखरेच्या खड्यांसारखे वाटत आहेत. म्हणून छकुलीचे बोबडे बोल कसे आहेत? तर खडी साखरेसारखेच आहेत. पर्याय दुसरा. प्रश्न 4, सगळ्या जगाचे कौतुक कोठे आहे? तर पहा, इथे आहे सर्व्या जगाचं कौतुक हिच्या झाकल्या मुठीत. हिच्या म्हणजे कुणाच्या? तर छकुलीच्या. तर पहा, सगळ्या जगाचे कौतुक कोठे आहे? तर छकुलीच्या मुठीमध्ये आहे. प्रश्न 5, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? पहा, अशुद्ध शब्द म्हणजे चुकीचा शब्द कोणता आहे? पहिला धैर्य बरोबर आहे, गर्व, पर्व हे 3ही शब्द बरोबर आहेत, परंतु 4था शब्द जो आहे तर तो शौर्य शब्द आहे आणि तो लिहायला चुकलेला आहे. म्हणून पर्याय 4था हा अशुद्ध शब्द आहे. प्रश्न 6, कुरंग या शब्दाला समानार्थी असलेला शब्द कोणता? पहा, कुरंग म्हणजे काय? तर कुरंग हा हरिण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. हरिण म्हणजे मृग, हरिण म्हणजे कुरंग,
आणि हरिण म्हणजे सारंग, हा सुद्धा एक हरणाला समानार्थी शब्द आहे. म्हणजेच कुरंग आणि मृग हे दोनही हरणाचे समानार्थी शब्द आहेत. दोघांचाही अर्थ हरिण असाच होतो. पर्याय दुसरा, हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. प्रश्न 7. खाली दिलेल्या आकृतीतील अक्षरांपासून एक म्हण तयार होते. त्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा. जर अक्षरांचं जर निरीक्षण जर केलं तर काही अक्षर आपल्याला परिचयाची वाटतात आणि मग जर सुरुवात केली म्हणीची शोधायला तर पहा, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही अशी म्हण येथे तयार होते. आणि तिचा अर्थ म्हणजे काय, तर मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही. मूळचा स्वभाव हा माणसाचा कधीच बदलत नाही. म्हणजे जिवंत माणसाची जी काही खोड किंवा जे काही स्वभाव असतात ते कधीही बदलत नाहीत. पर्याय 1 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 8. नुकसान होणे या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून शोधा. पहा, नुकसान होणे याच अर्थाचा लिहायचा आहे. नुकसान होणे म्हणजे काय, वाट लागणे. काय, नुकसान होणे म्हणजेच वाट लागणे. आणि इथे बघा तुम्हाला पर्यायांमध्ये वाट लागणे, वाट मोडणे, वाटेस जाणे, वाट म्हणजे मुलांचे उत्तरं चुकवण्यासाठी असे एकसारखे वाटणारे पर्याय दिलेले असतात. तर आपण अशा वेळेला जर सर्व पर्याय जर आपल्याला सारखे वाटत असतील किंवा सर्व पर्यायांमध्ये जर एखादा शब्द पुन्हा पुन्हा जर येत असेल तर अशा प्रश्नाचा बारकाईने विचार करायचा, थोडं थांबायचं आणि मग विचार करूनच त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. येतं उत्तर आहे पर्याय दुसरा. प्रश्न 9. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. पहा, पुढे वाक्य दिलेलं आहे. सैनिकांनी सीमेवर शौर्य गाजवले. अधोरेखित शब्द आहे शौर्य. या शौर्य शब्दाची जात सांगायची आहे. नाम, सर्वनाम, विशेषण आहे की क्रियापद आहे. तर शौर्य हा एक गुणाचं नाव आहे. काय आहे, गुण. माणसाच्या अंगामध्ये जे गुण असतात त्याच्यामधील शौर्य हा सुद्धा एक गुण आहे. हे गुणाचं नाव असल्यामुळं हे नाम या जातीचा शब्द आहे. प्रश्न 10. खालील वाक्यात चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य कोणते. पहा, आम्ही धावत गेलो. साधं वाक्य आहे परंतु इथे उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. आम्ही धावत गेलो याच्यामध्ये काही आश्चर्य नाही आहे, तरीसुद्धा इथे उद्गारवाचक चिन्ह दिले म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. इथे पूर्णविराम पाहिजे होता. तुझे नाव काय, प्रश्न विचारलाय, बरोबर आहे. मी तिसरीत शिकतो, साधं वाक्य आहे, पूर्णविराम आहे, बरोबर. अबब, किती गर्दी ही, इथे पहा आश्चर्य आहे म्हणून ते उद्गारवाचक चिन्ह दिले आहे, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे पहिला पर्याय हे काय, चुकीचं विरामचिन्ह इथे घातलेलं आहे. प्रश्न 11 व 12साठी सूचना. खाली दिलेला संवाद काळजीपूर्वक वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. बघा, ज्या वेळेला संवाद आणि त्यावरील प्रश्न असतात त्यावेळेला तो संवाद काळजीपूर्वक वाचावा लागतो. पूर्ण संवाद नीट वाचायचा आणि मगच त्याच्यावरची प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. मालती, का रडवलंस बंटीला. अहो, पैसे तोंडात घालतोय तो. तुम्ही घ्या तुमच्या लेकाला. अगं, अशी का गं वैतागलीस. आत्या, सकाळपासून फार त्रास दिलाय बंटीने. त्यात आज कार्तिकी एकादशीचा उपवास. वैताग मेला सगळा. मालती, देवाजवळ सांजवात लाव आणि आण माझ्या राजाला इकडं. सांभाळा तुम्हीच तुमच्या नातवाला मामंजी. म्हणजे पहा, व्यक्ती तर अनेक आलेले आहेत, अनेक व्यक्तींची बोलणं आपल्याला इथे दिसत आहे. आता याच्यावरून आपण प्रश्न सोडवूयात. 11वा प्रश्न. मालतीने अहो कोणाला म्हटलं आहे. तर पहा, अहो तोंडात पैसे घालतोय तो. तुम्ही घ्या तुमच्या लेकाला, म्हणजेच मालती तिच्या पतींसोबत बोलत आहे. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 12. संवादाची वेळ कोणती असावी. पहा, संवाद म्हणजे एकमेकांशी हे जे बोलत आहे ते कोणत्या वेळेला त्यांचा संवाद होत आहे. तर पहा, इथे एक वाक्य आहे. मालती देवाजवळ सांजवात लाव. सांजवात लावणे म्हणजे काय, कधी सांजवात लावतात तर संध्याकाळच्या वेळेला देवासमोर जो दिवा लावतात त्याला सांजवात म्हणतात. आणि सांजवात जर लावायला सांगत आहे मालतीला तर त्यावेळेला संध्याकाळच असली पाहिजे. म्हणून पर्याय चौथा सायंकाळची वेळ आहे. प्रश्न 13. कास इथे अक्षरं दिली आहेत. या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो.
त्या शब्दातल्या मधल्या व शेवटच्या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा अर्थ काय? सर्वप्रथम आपण या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवूयात. आणि काटकसर हा शब्द या अक्षरांपासून बनत आहे. आता या शब्दातल्या मधल्या व शेवटच्या अक्षरांपासून तयार, मधला अक्षर क आहे आणि शेवटचा अक्षर र आहे, यांच्यापासून शब्द बनतो कर. आणि मग या तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा अर्थ काय आहे? या कर शब्दाचा अर्थ काय आहे? तर कर म्हणजे हाव का? नाही, कर म्हणजे हात आणि कर म्हणजे हस्त. असे या कर शब्दाचे दोन अर्थ तयार होतात. म्हणजे पहा, आधी अर्थपूर्ण शब्द बनवायचा, त्यातील मधलं शेवटचं अक्षर घ्यायचं, त्याचा शब्द बनवायचा आणि मग तयार झालेल्या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे, असा हा गुंतागुंतीचा थोडासा प्रश्न आहे. तर पहा, हात आणि कर, हात आणि हस्त हे कर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत किंवा त्याचा तो अर्थ आहे. म्हणून फक्त ब आणि ड योग्य पर्याय दुसरा इथे आपण निवडलेला आहे. प्रश्न 14. मुलांनी गणपतीची आरती केली. या वाक्यातील क्रियापद ओळखा. पहा, क्रियापद शक्यतो वाक्याच्या शेवटी असतं. क्रिया पूर्ण करणारा हा शब्द असतो. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द असतो केली. काय? केली. पर्याय चौथा हे क्रियापद आहे. प्रश्न 15. खालील पर्यायातून वर्तमान काळी वाक्याचा पर्याय शोधा. वर्तमान म्हणजे चालू असणारा काळ. पहा, विवेक फुटबॉल खेळेल, उद्या खेळणार आहे. विवेक फुटबॉल खेळत होता, अगोदर खेळत होता काल. विवेक फुटबॉल खेळतो. पहा, खेळतो, खेळण्याचं काम त्याचं चालू आहे, खेळत आहे, खेळतो. विवेक फुटबॉल खेळत असेल, हे सुद्धा उद्या किंवा नंतर घडणारी ही क्रिया आहे भविष्यकाळामधली. विवेक फुटबॉल आत्ता खेळतो म्हणून हा वर्तमान काळ आहे. प्रश्न 16 ते 18 साठी सूचना. रिकाम्या जागी योग्य शब्द भरून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करण्यासाठी पर्याय शोधा. सुसंगत वाक्याचा परिच्छेद असतो त्यावेळेला 3 वाक्य एका खाली एक दिलेली असतात. आपण पाहूयात वाक्य. 16वा प्रश्न. टिंबटिंब हा इंग्रजी महिना होता. पहा, सर्वच पर्यायामध्ये इंग्रजी महिने दिले आहेत म्हणून आपण इथे उत्तर लगेच लिहू शकत नाही. त्या महिन्याची टिंबटिंब तारीख होती. प्रत्येक महिन्यामध्ये ह्या खालीलपैकी तारखा येतात म्हणून इथेही आपण याचं उत्तर लिहू शकत नाही. आता तिसरं वाक्य पाहूयात. मुलांनी शाळेत टिंबटिंब साजरा केला. पहा, आता शाळेमध्ये शिक्षक दिन पण साजरा करतात, बालदिनसुद्धा करतात, महाराष्ट्र दिनसुद्धा करतात आणि स्वातंत्र्य दिनसुद्धा शाळेमध्ये साजरा करतात. जर आपण पहिला पर्याय इथे ठेवला, मुलांनी शाळेत शिक्षक दिन साजरा केला, तर शिक्षक दिन कधी असतो? 5 सप्टेंबरला असतो. तर आपण आता 17वा प्रश्न पाहू. परंतु इथे पर्यायामध्ये 5 ही तारीख दिलेलीच नाही म्हणून आपला पहिला पर्याय हा बाद हो. पहिला पर्याय बाद झाला. आता आपण तिसरा पर्याय पाहूयात. महाराष्ट्र दिन जर साजरा केला असेल मुलांनी, तर महाराष्ट्र दिन हा 1 मेला येतो. तर मुलांनी शाळेत महाराष्ट्र दिन साजरा केला, तर 17व्या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर 1 तारीख ही दिलेलीच नाही म्हणून हा पर्यायसुद्धा बाद होतो. आता चौथा प्रश्न, चौथा पर्याय आपण टाकून पाहूयात. स्वातंत्र्य दिन. मुलांनी शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा केला. स्वातंत्र्य दिन हा 15 तारखेला असतो. पहा, पर्यायामध्ये इथे 15 तारीख आपल्याला दिलेली आहे. स्वातंत्र्य दिन साजरा केला त्या महिन्याची 15 तारीख होती, परंतु स्वातंत्र्य दिन हा ऑगस्ट महिन्यात असतो. आणि जर पहिला प्रश्न जर आपण पाहिला तर इथे ऑगस्ट महिन्याचं नाव दिलेलंच नाही म्हणून चौथा पर्यायसुद्धा आपला बाद होतो. आता आपण दुसरा पर्याय टाकून पाहूयात. मुलांनी शाळेत बालदिन साजरा केला. आता बालदिन कोणत्या तारखेला असतो? तर 14 तारखेला असतो. त्या महिन्याची 14 तारीख होती. आणि मग कोणत्या महिन्यामध्ये बालदिन असतो? तर नोव्हेंबर महिन्यामध्ये बालदिन असतो. म्हणजे नोव्हेंबर हा इंग्रजी महिना होता, त्या महिन्याची 14 तारीख होती. आणि मुलांनी शाळेत बालदिन साजरा केला, असा ह्या 3ही सुसंगत वाक्यांचा परिच्छेद इथं तयार झालेला आहे. प्रश्न 19. तीरावरून त्याने तीर मारला. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ काय? पहा, आता इथे 2 ठिकाणी तीर आणि तीर असा शब्द आलेला आहे म्हणजे एका शब्दाचे भिन्न अर्थ. एका शब्दाचे भिन्न अर्थ त्यावरील हा प्रश्न आहे. पहा, तीर म्हणजे काय आणि तीर म्हणजे काय? तर आपल्याला 2 अर्थ माहिती आहेत. तीर म्हणजे बाण आणि तीर म्हणजे नदीचा काठ.
पहा इथे तीरावरून म्हणजे नदीच्या काठावरून त्याने तीर मारला म्हणजे बाण मारला. नदीच्या काठावरून त्याने बाण मारला म्हणजे या तीर शब्दाचा अर्थ बाण असा आहे. पर्याय दुसरा. प्रश्न 20. खालीलपैकी कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे? याचं उत्तर आहे पर्याय पहिला वि. शिरवाडकर यांचं टोपण नाव कुसुमाग्रज हे आहे. आणि ह्या प्रकारचे जे प्रश्न आहेत, टोपण नावं असतील, पुस्तकांचे लेखक असतील, तर हे प्रश्न अगदी व्यवस्थित पाठांतर करून मग परीक्षेला जायचं आहे. या प्रश्नांचे रिव्हिजन किंवा हा जो टॉपिक आहे तर ह्याची सारखे रिव्हिजन करणं गरजेचं आहे. प्रश्न 21. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल? पहा जे पर्यायातील शब्द आहेत तेच वर्णानुक्रमे लावायचे आहेत. पहा सर्व शब्द न या अक्षरापासूनच सुरू होतात. त्याच्यामुळं पहा आता आपल्याला काना मात्रा वेलांटी हे पाहावं लागणार आहे. तर पहा पहिला पर्याय आणि चौथा पर्याय याच्यामध्ये न ला काना आहे. आणि जे दोन शब्द आहेत ते न आणि न याच अक्षरापासून आहेत. म्हणजे आपल्याला जर दुसऱ्या क्रमांकाचा शब्द जर आपल्याला शोधायचा असेल तर हे ना काना असलेले जे शब्द आहेत, न ला काना असलेले, हे तिसरा आणि चौथा जाणार आहे. आणि फक्त न असलेले शब्द हे पहिला दुसरा आणि मग उरलेले दोन शब्द 3, 4 नंबरला जाणार आहे. म्हणजे पर्याय चौथा आणि पहिलाच इथे बाद होत आहे. मग आता दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्यायामधून आपण पाहूयात कोणता शब्द दुसऱ्या क्रमांकावर येणार आहे. पहा इथे आता जर दोन्ही ठिकाणी न असेल तर आपण 2 नंबरचा अक्षर इथे ज आणि इथे क आहे. तर नकार हा शब्द पहिला येईल आणि ज हे अक्षर नंतर येत असल्यामुळं नजर हा शब्द 2 नंबरला येईल. आणि मग त्यांच्यानंतर न ला काना असलेले शब्द 3 आणि 4 नंबरला जातील. पर्याय दुसरा नजर हा शब्द दुसऱ्या क्रमांकावर येईल. प्रश्न 22. जसे सापाचे फुसफुसणे तसे म्हशीचे काय? पहा ध्वनिदर्शक शब्दांवरती हा प्रश्न आहे. तर म्हशीच्या आवाजाला किंवा म्हशीच्या आवाजाला काय म्हणतात? रेकणे. जसे सापाचे फुसफुसणे तसे म्हशीचे रेकणे. पर्याय चौथा हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 23. दररोज ठरलेला कार्यक्रम या शब्दसमूहाबद्दल एक शब्द या घटकावरील हा प्रश्न आहे. तर दररोज ठरलेला कार्यक्रम म्हणजेच दिनक्रम. पहा इथे काही मुलं दैनिकसुद्धा, दैनिक हे वर्तमानपत्र असतं, प्रसिद्ध होणारं असतं हे दैनिक. आणि दिनक्रम म्हणजे दररोज ठरलेला कार्यक्रम. इथे दिवसक्रम हा शब्दसुद्धा दिनक्रम आणि दिवसक्रम दोघांचा एकच अर्थ आहे. दिन म्हणजेच दिवस. परंतु आपल्याला शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहिताना आपण त्याला दिनक्रमच म्हणतो, दिवसक्रम असं म्हटलं जात नाही. म्हणून पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 24. खालीलपैकी जोडशब्द नसलेला शब्दांचा पर्याय क्रमांक शोधा. पहा जोडशब्द नाही. जोडशब्द म्हणजे काय? तर दोन शब्द एकत्र येऊन जो शब्द बनतो त्याला जोडशब्द असे म्हणतात. पहा धन आणि दौलत मिळून धन दौलत हा शब्द बनतो. धन धान्य या दोन शब्दांपासून हा शब्द बनतो धनधान्य. धड आणि धाकट यापासून धड धाकट हा शब्द बनतो. परंतु धन वान हा वेगळा शब्द नाही आहे. धनवान हा एकच शब्द आहे. धनवान म्हणजे ज्याच्याकडं पैसा आणि दौलत आहे. धन दौलत किंवा पैसा सोनं असं आहे. तर अशा माणसाला धनवान माणूस किंवा श्रीमंत माणूस म्हणतात. म्हणून हा जोड शब्द नाही. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 25. खालील पर्यायातून विरुद्ध अर्थाची जोडी नसणारा पर्याय शोधायचा आहे. पहा सुकाळ दुष्काळ बरोबर विरुद्ध अर्थाची जोडी आहे. सुलभ आणि सोपे नाही हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. विरुद्धार्थी नाही म्हणून विरुद्ध अर्थाची जोडी नाही. मान बेमान. तर मान या शब्दाचं विरुद्धार्थी शब्द बेनी सुरू होणारा बनत नाही. मान आणि अपमान असं त्याचं विरुद्धार्थी शब्द आहे. म्हणून ही जोडीसुद्धा चुकीची आहे. सुसंगती कुसंगती बरोबर आहे. म्हणून फक्त ब आणि क योग्य. म्हणून पर्याय दुसरा हा आपण इथे निवडत आहोत. प्रश्न 26 पासून विभाग 2 म्हणजेच गणिताचे प्रश्न सुरू होत आहेत. 26वा प्रश्न पाहूयात. म्हणजेच गणिताचा पहिला प्रश्न. एका बागेत आंब्याची 175, पपईची 187, सीताफळाची 196 झाडे
व उरलेली नारळाची झाडे आहेत. नारळाची संख्या सांगितलेली नाही. जर बागेत एकूण 627 झाडे असतील तर नारळाची झाडे किती? पहा, आता बागेमध्ये एकूण 627 झाडं आहेत. जर ह्या 627मधून आपण आंब्याची, पपईची आणि सीताफळाची झाडं जर वजा केली तर नारळाची झाडं खाली शिल्लक राहणार आहेत. म्हणजे आंब्याची, पपई आणि सीताफळाच्या झाडांची बेरीज करून ती एकूण झाडांमधून आपल्याला ती वजा करावी लागणार आहे. पहा, आता आंबा, पपई आणि सीताफळ यांची तिघांची मिळून 558 झाडं होत आहे. किती? 558 ही तिन्ही प्रकारची एकूण झाडं आहेत. आणि बागेमध्ये एकूण झाडं आहेत 627. या एकूण 627 झाडांमधून जरीही आपण तिन्ही म्हणजेच 558 झाडं जर वजा केली तर आपल्याला नारळाची झाडं खाली शिल्लक राहणार आहेत. अशा प्रकारे नारळाची झाडे 69 असतील. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 27. 50 नंतरच्या क्रमवार 5व्या, 6व्या व 7व्या समसंख्यांची बेरीज किती येईल? आता पहा, आपल्याला सर्वप्रथम 50 नंतरच्या समसंख्या लिहून घ्यायला लागणार आहेत. 50 नंतरच्या समसंख्या लिहायच्या आणि मग त्यातली 5वी, 6वी आणि 7व्या संख्येची बेरीज आपल्याला करायची आहे. याप्रमाणे जर आपण 50च्या पुढच्या जर संख्या जर लिहून घेतल्या आणि त्यामधील जर समसंख्या आपण जर शोधल्या तर 50 नंतरची पहिली समसंख्या 52, ही दुसरी समसंख्या 54, ही तिसरी, ही चौथी, 5वी, 6वी, 7वी, पुढे 8वी, 9वी, 10वी ह्या समसंख्या येतात. आता आपल्याला 5वी, 6वी आणि 7वी समसंख्या 50 नंतर येणारी ही 5वी, 6वी आणि 7वी समसंख्यांची बेरीज आपल्याला करायची आहे. पहा, 60, 62 आणि 64ची बेरीज केली तर 186 उत्तर येत आहे. पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 28. अपूर्णांक दिलेले आहेत. हे अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्यास दुसऱ्या क्रमांकावर येणारा अपूर्णांक कोणता? पहा, ज्या वेळेला छेद समान असतो अशा वेळेला ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. आता चढत्या क्रमाने मांडायचे आहेत म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत मांडायचे आहेत. आणि जर चढता क्रम जर लावला तर सर्वप्रथम 3/9 हा अपूर्णांक येईल आणि मग दुसऱ्या नंबरला म्हणजे दुसरी संख्या 7/9 हा अपूर्णांक येत आहे. म्हणजे चढत्या क्रमाने मांडल्यास दुसऱ्या क्रमांकावर 7/9 हा अपूर्णांक येईल. त्याच्यापुढे आणखी हे बाकीचे कुठलेही येऊ देत, आपल्याला फक्त दुसऱ्या क्रमांकाचीच अपूर्णांक पाहिजे आहे आणि तो 7/9 आहे. प्रश्न 29. मनोजने 3 तास 35 मिनिटे व श्रेयसने 2 तास 45 मिनिटे अभ्यास केला तर दोघांनी मिळून किती वेळ अभ्यास केला? आता पहा, दोघांच्या वेळेची किती वेळ अभ्यास केला यांची बेरीज करायची आहे. जेव्हा आपण वेळेची बेरीज करतो त्या वेळेला तासामध्ये तास आणि मिनिटामध्ये मिनिटे मिळवायची आहेत. जर मिनिटे मिळवून जर ती 60 जर मिनटं पूर्ण होत असतील तर त्या 60 मिनिटांचा 1 तास करून आपण तो हातचा पुढच्या तासाच्या घरामध्ये देत असतो. तर आपण सर्वप्रथम मनोज आणि श्रेयसच्या वेळांची काय करूयात? बेरीज करूयात. पहा, बेरीज आपण करूयात. हे मनोजचा वेळ आहे 3 तास 35 मिनिटं आणि हा श्रेयसचा वेळ आहे 2 तास 45 मिनिटं. तास आणि तास, मिनिट यांची बेरीज जर केली तर मिनिटे 80 होतात. आणि आता पहा, 80 मिनिटे आपण मिनिटं जेव्हा 60 मिनिटं होतं तेव्हा त्याचा आपण लगेच 60 मिनिटं म्हणजे 1 तास, तर तो आपण लगेच तासाच्या घरामध्ये त्याचा एक हातचा देतो. आता हे 80 मिनिटं म्हणजेच कसे आहेत? 60 आणि 20 असे मिळून 80 मिनिटं होतात. तर आता हे 60 मिनिटं जर आपण यातली बाजूला काढली, हे 60 मिनिटं म्हणजेच 1 तास. आता याचा जर 1 तास होतोय तर तो आपण तासाच्या घरामध्ये वरती त्याचा हातचा देणार आहोत आणि ते मग फक्त खाली 20 मिनिटं शिल्लक राहणार. हे 60 मिनिटं आपण म्हणजेच 1 तास, 60 मिनिटं म्हणजेच 1 तास आणि म्हणून तो 1 आपण तासाच्या घरामध्ये देणार आहोत. अशा प्रकारे इथे 6 तास आणि ते फक्त 20 मिनिटं आता राहिली. तर 6 तास 20 मिनिटं दोघांनी मिळून अभ्यास केला आहे. म्हणून पर्याय तिसरा 6 तास 20 मिनिटं हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 30. रिकाम्या चौकटीत येणारे योग्य चिन्ह पर्यायातून शोधा.
आता पहा इथे अपूर्णांक दिलेले आहेत, अपूर्णांकांची बेरीज आणि चौकटीच्या पुढे अपूर्णांकांची वजाबाकी दिलेली आहे. जर समान असतील तर आपण अपूर्णांकांची बेरीज, अंशांची बेरीज, आणि ते जर छेद समान असतील तर अंशांची वजाबाकी आपण करू शकतो. इथे छेद समान असल्यामुळं अंशांची बेरीज जर केली तर 7/8 हे उत्तर येतं, आणि इथे छेद समान असल्यामुळं अंशांची जर वजाबाकी केली तर 7/8 हे उत्तर येतं. म्हणजे दोन्ही बाजूला समान अपूर्णांक येतात, म्हणून इथे दुसरा पर्याय म्हणजे बरोबरचं चिन्ह येत आहे. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 31. 647 या संख्येची विस्तारित मांडणी कशी लिहाल? पहा, विस्तारित मांडणी करायचं आहे. 6 शतक, 4 दशक आणि 7 एकक अशी त्याची विस्तारित मांडणी होणार आहे. पहा, याची विस्तारित मांडणी असती 600 अधिक 40 अधिक 7, परंतु 600 म्हणजे 6 शतक आहे, 400 म्हणजेच 4 दशक आहेत, आणि 7 एकक म्हणजे 7 एकक आहेत. तर आपल्याला पहा पर्याय इथे 4 पर्यायामध्ये हे आपल्याला दिसत आहे की 6 शतक, 4 दशक आणि 7 एकक. म्हणजे जरी उलटं करून लिहिलं तरी बेरीज आपली काय येणार आहे? 647च येणार आहे, म्हणून पर्याय चौथा याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 32. वजाबाकी दिलेली आहे, इथे चौकट दिलेली आहे, अंक दिलेला नाही. तर सोबतच्या उदाहरणात चौकटीच्या जागी कोणता अंक येणार आहे? पहा, चौकटीच्या जागी पर्यायामधला कोणता अंक येतो हे आपण पाहूयात. पहा, एककाची जर वजाबाकी केली तर 8 मधून 3 जातात, इथे 5 येतं. परंतु जर दशकाची वजाबाकी करायला लागली तर 1 मधून कोणती संख्या गेली तर इथे 9 राहतात. तर 1 मधून 8 जात नाहीत, 1 मधून 1 गेले तर 0 राहतात, 1 मधून जर 0 गेले तर 1च राहतील, म्हणून पर्याय दुसरा सुद्धा आपण इथे ठेवू शकतो. आणि 1 मधून जर 2 आपल्याला घालवायचे असतील तर आपल्याला काय होणार आहे? 1 मधून 2 जात नाही, म्हणून जर हातचा आपण इकडून जर घेतला तर 11 मधून 2 गेले तर 9 राहतात, आणि इथे 4 मधून 3 गेले तर 1 शिल्लक राहतील, म्हणून पर्याय चौथा 2 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 33. 1 ते 10 पर्यंत येणाऱ्या विषम मूळ संख्यांच्या बेरजेला 3ने भागले असता किती उत्तर येईल? पहा, विषम संख्या पण पाहिजे आणि मूळ संख्या सुद्धा त्या पाहिजे. विषम मूळ संख्या 1 ते 10 पर्यंतच्याच विषम मूळ संख्या आणि त्यांची बेरीज करून त्याला 3ने भाग द्यायचा आहे. किती उत्तर येतं पाहूयात. पहा, 1 ते 10 पर्यंतच्या ह्या मूळ संख्या आहेत 2, 3, 5 आणि 7. ह्या 10 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत, परंतु आपल्याला विषम संख्या पाहिजे आहेत, विषम आणि मूळ. तर पहा, 2 तर समसंख्या आहे, ही मूळ संख्या आहे, आणि 3, 5, 7 ह्या विषम मूळ संख्या आहेत. काय? विषम मूळ संख्या आहेत. 3, 5 आणि 7ची जर बेरीज केली तर 15 येते. या 15ला जर 3ने भाग दिला तर 5 उत्तर येणार आहे, म्हणून पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 34. 808 या संख्येला 4ने भागले असता भागाकार किती येईल? पहा, 808 या संख्येला 4ने भाग द्यायचा, उत्तर 202 येणार आहे. भागाकार आपापल्या वहीमध्ये करून पाहायचा. प्रश्न 35. 1/4 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या आकृतीत बरोबर दाखवलेला आहे? पहा, हा अपूर्णांक एकतर रंगवलेल्या भागाचा असतो किंवा न रंगवलेल्या भागाचा असतो. म्हणजे एकूण 4 भाग पाहिजेत आणि त्या 4 पैकी 1 भाग रंगवलेला किंवा 4 पैकी 1 भाग न रंगवलेला हा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. पहा, प्रत्येक आकृतीमध्ये 4-4 भाग केलेले आहेत आणि त्या रंगवलेले भाग इथं आपल्याला दाखवलेले आहेत. पहा, इथे रंगवलेले भाग आहेत. रंगवलेले भाग हा जर विचार केला तर पहा, 4 भागांपैकी इथे 3 भाग रंगवले आहेत, 4मध्ये 2 भाग रंगवले आहेत, 4मध्ये 2 भाग रंगवले आहेत, आणि ते 4 पैकी 1 भाग रंगवलेला आहे. आता तसं जर विचार केला तर पहिल्या पर्यायामध्ये न रंगवलेल्या भागाचा सुद्धा अपूर्णांक हा येणार आहे, परंतु आपल्याला
ब असे पर्याय दिलेले नाहीत. जर ब कड हे जर पर्याय दिले असते तर पहिला आणि चौथा हे दोन्ही पर्याय बरोबर आले असते. परंतु इथे फक्त आता रंगवलेल्या भागाचा आपल्याला अपूर्णांक दाखवायला लागणार आहे, म्हणून पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 36. 1 ते 100 या संख्यांमध्ये अशा 2 अंकी किती संख्या आहेत ज्या संख्यांमधील अंकांची बेरीज 10 आहे? पहा, अशा किती संख्या आहेत ज्याच्या अंकांची बेरीज 10 आहे. आता पहा, ज्या वेळेला असे प्रश्न असतात त्यावेळी 1 ते 100 नंबर लिहून काढून अंकांची बेरीज पहा कुठे कुठे 10 येत आहे. अशा वेळेला वेळ गेला तरी चालेल आणि अशा संख्या शोधून काढायच्या ज्यांच्या अंकांची बेरीज 10 येत आहे. तर अशा किती संख्या सापडतील तुम्हाला? 9 संख्या सापडतील. आता हे मुलांसाठी हा प्रश्न आहे की मुलांनी अशा संख्या शोधायच्या आहेत. पहा, जसं की 55 ही संख्या आहे. 55मध्ये 5 आणि 5ची बेरीज 10 येत आहे. त्याच्यानंतर 82 ही संख्या आहे. 8 आणि 2ची बेरीज 10 येत आहे. याप्रमाणे तुम्ही संख्या शोधायच्या आहेत की संख्येमधील अंकांची बेरीज 10 कुठे कुठे येत आहे. तर अशा 9 संख्या तुम्हाला सापडतील. 9 संख्या शोधायच्या आहेत सर्व मुलांनी. प्रश्न 37. संख्या दिलेल्या आहेत. या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या असता चौथ्या क्रमांकावर कोणती संख्या येणार आहे? चढत्या क्रमाने म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत जर मांडली तर चौथ्या क्रमांकावर कोणती संख्या येणार आहे? आणि जी चौथ्या क्रमांकावर संख्या येणार आहे त्या येणाऱ्या संख्येतील अंकांचा गुणाकार किती होणार आहे? पहा कसा प्रश्न आहे. चढता क्रमसुद्धा लावायचा आहे. त्यातील चौथी संख्या शोधायची आहे आणि त्या चौथ्या संख्येतील अंकांची जर गुणाकार केला तर तो किती येईल त्याचं उत्तर लिहायचं आहे. म्हणजे असा गुंतागुंतीचा प्रश्न. एका प्रश्नामध्ये अनेक क्रिया आपल्याला कधी कधी कराव्या लागतात. हा चढत्या क्रमाने जर संख्या मांडल्या तर चौथी संख्या 720 येते. आणि आता या संख्येतील अंकांचा गुणाकार म्हणजे 7, 2 आणि 0 यांचा गुणाकार जर करायचा तर पहा, सर्वप्रथम आपण 2 अंकांचा गुणाकार 7 दुणे 14 हा गुणाकार केला. 0 तसंच लिहिला. आता 14 आणि 0चा गुणाकार 14 0 0. याप्रमाणे पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. आणि डायरेक्टसुद्धा तुम्ही करू शकता. ज्या गुणाकारामध्ये 0 येतात त्या संख्यांचा गुणाकार शेवटी 0च येतो. म्हणजे कुठल्याही संख्येला 0ने गुणलं तर त्याचं उत्तर 0च येतं. पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 38. खालीलपैकी कोणत्या संख्येतील 7 या अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज सर्वात जास्त आहे? याप्रमाणे जर 7 या अंकाची स्थानिक किमतींची बेरीज जर आपण काढली तर इथे एकच 7 आहे म्हणून त्या 7ची स्थानिक किंमत 7च राहणार आहे. इथे 2 ठिकाणी 7 आहे. पहिल्या 7ची स्थानिक किंमत 700, दुसऱ्या 7ची स्थानिक किंमत 7 आणि त्यांची बेरीज 707. याप्रमाणे 7 या अंकाच्या स्थानिक किमतींच्या जर आपण बेरीज केल्या तर इथे 707, 770 आणि 77. तर सर्वात जास्त बेरीज 770 पर्याय तिसऱ्यामध्ये येत आहे म्हणून पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 39. अपूर्णांक दिलेले आहेत. यामधील सर्वात लहान अपूर्णांक कोणता? पहा, ज्या वेळेला अपूर्णांकाचा छेद जर सारखा असेल, छेद जर समान असेल तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक सर्वात लहान. इथे पहा 3 हा अंश सर्वात लहान आहे म्हणून हा अपूर्णांक सर्वात लहान. पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 40. 515 या संख्येत 325 ही संख्या मिळवली तर किती उत्तर येईल? 515 आपण अंकामध्ये या पद्धतीने लिहितो. 325 म्हणजेच 325 आणि यांची बेरीज केली तर 840 हे उत्तर येतं. म्हणून पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 41. 2, 7 व 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्येतील शतक स्थानी 7 हा अंक असलेली लहानात लहान संख्या कोणती असणार आहे? आता पहा, आपलं उत्तर ह्या पर्यायातूनच एक असणार आहे.
शतक स्थानी 7 असलेली आणि लहानात लहान संख्या आपल्याला विचारलेली आहे. तर इथे शतक स्थानी 7 नाही हा पर्याय बाद होईल. इथे सुद्धा शतक स्थानी 7 नाही हा पर्याय बाद होईल. या दोन पर्यायांमध्ये शतक स्थानी 7 आहे. आता शतक स्थानी 7 असलेली संख्या आहे, परंतु या दोघांमध्ये मग लहान कोण आहे? लहानात लहान संख्या आपल्याला शोधायची. 742 आणि 724. तर 724 ही लहानात लहान आणि शतक स्थानी 7 असलेली संख्या आहे. पर्याय तिसरा. प्रश्न 42. एका संख्येला 9ने भागल्यास बाकी 5 उरते व 7ने भागल्यास बाकी 3 उरते, तर ती संख्या कोणती? पहा, आता खालीलपैकी संख्येंना भाग देऊन पाहायचं. तर त्यामध्ये 59 ही अशी संख्या आहे, जर 5ने भागलं तर 7 उरतात आणि जर 9ने भागल्यास 5 उरतात व 7ने भाग दिल्यास बाकी 3 उरते, म्हणून पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. मुलांनी वहीमध्ये भाग देऊन पाहायचा सर्व संख्यांना. प्रश्न 43. 13°/21 हा अपूर्णांक अंकात कसा लिहाल? पहा, 13°/21 इथे आहे. 13°/21 हा पूर्णांक. पर्याय चौथा याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 44. 3 मीटर 3 सेंटीमीटर बरोबर किती सेंटीमीटर? पहा, आता आपल्याला मीटरचे सेंटीमीटर, कारण उत्तर आपल्याला सेंटीमीटर विचारले म्हणून ह्या मीटरचे सुद्धा सेंटीमीटर करावे लागतील. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, म्हणून 3 मीटर बरोबर 300 सेंटीमीटर आणि हे आणखी 3 सेंटीमीटर, अशाप्रमाणे 303 सेंटीमीटर होतील. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 45. पहा, इथे क्ष अधिक 17 17 17ची 4 वेळा बेरीज केलेली आहे, बरोबर 17 गुणिले 9. तर क्ष बरोबर किती, म्हणजे क्षची किंमत काढायची आहे. इथे पदावली तुम्हाला दिलेली आहे. ही पदावली कशी सोडवायची पाहूयात. पहा, क्षचं आपण काही करू शकत नाही, क्ष तसंच घेतला. आता 17 17 17 4 वेळा बेरीज आहे. जर ही बेरीज किंवा 17 चौक जरी तुम्ही म्हटलं, गुणाकार रूपात जरी ते म्हणून मांडून घेतलं आणि लिहिलं, तरी 17ची 4 वेळा बेरीज म्हणजे 17 चौक 68. बरोबरचं चिन्ह तसंच मांडलं आणि 17 गुणिले 9 17 9 153. आता पुढच्या पायरीला आपण काय करूया, तिथे आपल्याला काय मिळालेलं आहे? क्ष अधिक 68 आणि पुढे 153 आहेत. आता आपल्याला क्षची किंमत काढायची आहे, फक्त क्षची किंमत काढायची. हे 68 आपल्याला नको आहेत म्हणून 68 आपण 153च्या साईडला पाठवूयात. परंतु जेव्हा आपण एखादी संख्या किंवा अक्षर एका बरोबर चिन्हाच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे पाठवतो, तेव्हा त्याचं जी क्रिया आहे, म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यापैकी जी क्रिया आहे तर ती विरुद्ध क्रिया होते. इथे जर बेरजेची क्रिया असेल तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर ते 68 वजा होतील. म्हणून आता क्षची किंमत काय निघणार आहे? 153 वजा 68 याची वजाबाकी केली तर 85 उत्तर येतं. म्हणजेच क्ष बरोबर 85, म्हणजे क्षची किंमत किती आली आहे? 85 आलेली आहे. पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 46. 827 अधिक 173 बरोबर किती? पहा, बेरीज करून घ्यायची. पहा, 827 आणि 173ची बेरीज केली तर उत्तर 1000 येतं. आणि आता आपल्याला पर्याय तर 1000 दिलेला नाही आहे. तर 1000 म्हणजेच 10 शतक असतात. 10 शतक म्हणजेच 1000. पर्याय दुसरा याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 47. खालीलपैकी कोणाची आकृती कोणती आहे? खालीलपैकी कोणाची आकृती कोणती आहे? पहा, इथे रेषा दिलेल्या आहेत, इथे सुद्धा 2 रेषा दिलेल्या आहेत आणि पर्याय ब आणि पर्याय ड इथे आपल्याला काय कोण दिलेले आहेत, म्हणून पर्याय चौथा फक्त ब आणि ड योग्य. फक्त ब आणि ड मध्येच आपल्याला कोण दिले आहेत, म्हणून पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 48. सन 2011 या वर्षात प्रजासत्ताक दिन बुधवारी असेल तर त्याच महिन्याच्या 2 तारखेला कोणता वार असेल? पहा, आता याची एक ट्रिक पण आहे, पण त्याच्याऐवजी आपण काय करूयात की साध्या पद्धतीने 7 दिवस जर पुढं मोजले तर तोच वार पुन्हा येतो, किंवा 7 दिवस जर आपण पाठीमागे गेलो तर तोच वार पुन्हा येतो. याप्रमाणे आपण सोडवूयात.
प्रजासत्ताक दिन हा 26 तारखेला असतो. 26 तारखेला जर बुधवार आहे तर त्याच्या मागच्या आठवड्यात म्हणजे 7 दिवस जर आपण मागं गेलं तर 19 तारखेला सुद्धा बुधवारच येणार आहे. 19मधून जर 7 वजा केले म्हणजे 7 दिवस जर आणखी मागं गेलं तर 12 तारखेला बुधवार येणार आहे. आणखी एक आठवडा म्हणजे 7 दिवस जर मागं गेलं तर 5 तारखेला सुद्धा बुधवार येणार आहे. आणि मग आता आपल्याला 2 तारीख काढायची आहे. तर 4 तारखेला मंगळवार, 3 तारखेला सोमवार, एक एक दिवस मागे मागे जायचं आणि 2 तारखेला रविवार येणार आहे. तर याप्रमाणे प्रजासत्ताक दिन जर 26 तारखेचा जर बुधवारी येणार असेल तर 2 तारखेला त्याच महिन्यामध्ये रविवार येईल. पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 49. मंगेशने प्रत्येकी 1.5 रुपयांच्या 3 पेन्सिली व 14.25 रुपयांचा एक पेन खरेदी करून दुकानदारास 50 रुपयांची एक नोट दिली तर त्याला किती रक्कम परत मिळेल? पहा आता पेन्सिलींची 1.5 रुपयाप्रमाणे किती किंमत होईल आणि 14.25 रुपये हे सर्व मिळून त्याचे किती पैसे होतात? तर तेवढे पैसे 50 रुपयातून जर वजा केले तर आपल्याला किती रक्कम त्याला परत मिळेल याचं उत्तर मिळेल. पहा 1.5 रुपयाला एक पेन्सिल तर 3 पेन्सिलींची 2 पेन्सिलीचे 1.5 आणि 1.5 3 रुपये आणि आणखी एका पेन्सिलीचे म्हणजे असे एकूण 3 पेन्सिलींचे 4 रुपये 50 पैसे होतात आणि एका पेनाची किंमत 13 रुपये 75 पैसे आहे. तर एकूण खरेदी किती रुपयांची झाली? तर पहा पैशामध्ये पैसे मिळवायचे, रुपयांमध्ये रुपये मिळवायचे. 50 अधिक 75 केलं तर 125 होतात. 125 मधले 100 पैशांचा 1 रुपया होतो म्हणून आपण त्याचा हातचा 1 वरती लिहिला. इथे 25 पैसे शिल्लक राहिले आणि बेरीज इथं केली तर 18 येतात. तर 18 रुपये 25 पैसे एवढी एकूण त्याची खरेदी झाली. आता त्याने दुकानदाराला 50 रुपयांची नोट दिली, वरती सुट्टे पैसे दिले नाही म्हणून इथे आपण 0 लिहिलं. या 50 रुपयांमधून खरेदीची किंमत 18 रुपये 25 पैसे जर वजा केली तर एवढी रक्कम परत मिळणार आहे. ही वजाबाकी कशी करायची पहा. इथे 50 रुपये आणि 0 पैसे, वरती पैसे काही दिलेले नाहीत, फक्त 50 रुपये आणि सुट्टे 0 पैसे आहेत. आता याच्यामधून 25 पैसे कसे वजा करायचे? तर 0 पैशामधून 25 पैसे वजा होत नाही. तर या 50 रुपयांकडून 1 रुपया जर इकडे उसना घेतला, पहा 50 रुपयांमधून जर 1 रुपया उसना घेतला, परंतु हे घर पैशांचं असल्यामुळे त्या 1 रुपयाचे सुट्टे पैसे होतील 100 पैसे. 1 रुपया म्हणजे किती? 100 पैसे. आता ह्या 100 पैशांमधून 25 पैसे गेले तर 75 पैसे शिल्लक राहतात. आता इथे 50 रुपयांमधून 1 रुपया इकडे दिल्यामुळे इथे 49 रुपये राहिले. 49 रुपयांमधून 18 रुपये गेले तर 31 रुपये आणि इकडे 75 पैसे एवढी रक्कम दुकानदार परत करणार आहे. म्हणून चौथा पर्याय हे याचं योग्य उत्तर आहे. 31 रुपये 75 पैशांची रक्कम मंगेशला परत मिळणार आहे. 50 प्रश्न. खालील आकृतीमधील त्रिकोणांची एकूण संख्या पर्यायातून शोधा. पहा ज्या वेळेला अशी त्रिकोणाची आकृती असते, एकाच बिंदूमधून सरळ रेषा जेव्हा निघतात त्यावेळेला हे जे त्रिकोणाचे भाग पडतात त्याला अनुक्रमे नंबर देऊन त्या संख्यांची काय करायची असते? बेरीज करायची असते. याप्रमाणे प्रत्येक भागामध्ये अनुक्रमे अंक लिहायचे आणि त्या अंकांची जर बेरीज केली तर उत्तर 10 येतं. या आकृतीमध्ये एकूण 3 त्रिकोण असणार आहेत. प्रश्न 51. 64 भागिले 8 अधिक 164 बरोबर किती? पदावली दिलेली आहे. ही पदावली सोडवायची आहे. पहा इथे भागाकार आणि बेरजेची क्रिया आहे. सर्वप्रथम भागाकार त्यानंतर बेरीज ह्या क्रिया करून घ्यायच्या. पदावली सोडवूयात. पदावली लिहून घ्यायची. त्यानंतर पहा बेरीज आणि भागाकार यामध्ये सर्वप्रथम भागाकाराची क्रिया करायची. 64 भागिले 8 याचं उत्तर 8 येतं. 8 8 हे 64, उत्तर 8 आलं. अधिक 164. आता 8 आणि 164ची बेरीज करायची आहे. 172 हे या पदावलीचं उत्तर येतं. पहा पर्याय दुसरा 172. प्रश्न 52. अपूर्णांक दिलेले आहेत आणि अपूर्णांकामध्ये बेरीज वजाबाकी ही क्रिया करून पुढे किती हा प्रश्न विचारलेला आहे. पहा
जर अपूर्णांकाचा जर छेद समान असेल तर अंशांची बेरीज किंवा वजाबाकी आपण फक्त अंशांशी करू शकतो आणि छेद तसाच खाली आपण लिहायचा असतो. ही पदावली किंवा ही अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी आपण कशी करायची ते पाहूयात. छेद समान असतील तर अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी याप्रमाणे आपण करू शकतो. अंशांची बेरीज किंवा वजाबाकी आणि छेद जो आहे तो जर समान असेल तर तो एकदाच खाली लिहून घ्यायचा. 21 + 9 + 10 अंशाच्या ठिकाणी. आता या क्रियावरच्या करून घेऊयात. 21 + 9 30 आणि -10 तसेच लिहिले. आता त्यानंतर पहा 30 - 10 याचं उत्तर 20 येईल आणि छेद 25 तसंच लिहिला. म्हणजे आपल्या या गणिताचं उत्तर आलेलं आहे 20°/25. पहा पर्याय चौथा आपल्याला दिलेला आहे 20°/25 योग्य उत्तर. प्रश्न 53. आयताचे टिंब कोन काटकोन असतात. पहा आयताला 4 कोन असतात. 4ही कोन आयताचे काटकोन असतात. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. आयताला 8 कोन नसतात, 3 नसतात आणि 2 सुद्धा नसतात. आयताला 4च कोन असतात आणि 4ही कोन त्याचे काटकोन असतात. प्रश्न 54. शेजारील चित्ररूप माहितीमध्ये विविध फळवाल्यांकडील फळांची संख्या दर्शवली आहे. त्यातून खालील प्रश्नांचे योग्य उत्तर पर्यायातून शोधा. प्रश्न पहा काय आहे. सफरचंद व अननसांची संख्या आंब्याच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. सफरचंदांची संख्या 6 आहे आणि अननसांची संख्या 5 आहे. सफरचंद आणि अननस यांची मिळून संख्या 11 आहे. आणि आंब्यांची संख्या 8 आहे. तर हे 11 8पेक्षा 3ने जास्त आहे. म्हणजे सफरचंद आणि अननसांची संख्या मिळून आंब्यांच्या संख्येपेक्षा 3ने जास्त आहे. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 55. अर्धा लिटर अधिक पाव लिटर बरोबर किती मिलीलिटर. रिकाम्या चौकटीत येणारी संख्या पर्यायातून शोधा. पहा इथे लिटर याचे आपल्याला मिलीलिटर करायचे आहेत. म्हणजे ह्या लिटरचे सुद्धा आपल्याला काय करावे लागतील, मिलीलिटर करायला लागतील. अर्धा लिटर म्हणजे किती मिलीलिटर आणि पाव लिटर म्हणजे किती मिलीलिटर. पहा अर्धा लिटर म्हणजे 500 मिलीलिटर आणि पाव लिटर म्हणजे 250 मिलीलिटर. आता यांची जर बेरीज केली तर 750 मिलीलिटर येतात. म्हणून पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 56. शाळेच्या मैदानावर इयत्ता 3रीच्या मुलांच्या प्रत्येकी 50 प्रमाणे 8 रांगा आहेत व इयत्ता 4थीच्या मुलांच्या 20 प्रमाणे तेवढ्याच रांगा आहेत. तेवढ्याच म्हणजे 8 रांगा आहेत. तर त्या मैदानावर एकूण मुले किती. पहा इयत्ता 3रीच्या एका रांगेत 50 मुलं, अशा 8 रांगा आहेत. 50 50 50 50 अशा 8 रांगा आहेत. तर एकच संख्या पुन्हा जेव्हा त्याची बेरीज करायला लागते त्यावेळेला आपण गुणाकार करतो. म्हणून 50 × 8 केले तर 3रीचे 400 मुलं आहेत. सेम त्याप्रमाणेच 4थीचे मुलं प्रत्येक रांगेत 20 याच्याप्रमाणे 8 रांगा. तर यांचा गुणाकार केला तर 4थीचे 160 मुलं आहेत. आता 3रीचे 400 मुलं, 4थीचे 160 मुलं. तर एकूण मुलं किती बेरीज केली तर 560 एकूण मुलं आहेत. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्यांना 3ने निःशेष भाग जात नाही. पहा 3ने निःशेष भाग जात नाही. ते आपल्याला 3ची कसोटी वापरायची आहे. ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने भाग जात नाही त्या संख्येला 3ने भाग जात नाही. म्हणून इथे पर्याय ड मधल्या ज्या संख्या आहेत 223 आणि 323, तर या संख्येतील अंकांची जर बेरीज केली दोन्ही संख्येमध्ये तर त्या अंकांच्या बेरजेला 3ने निःशेष भाग जात नाही. म्हणून ह्या 2 संख्येंना सुद्धा 3ने निःशेष भाग जात नाही. बाकी सर्व पर्यायातील संख्यांना 3ने निःशेष भाग जातो. म्हणून फक्त ड हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय चौथा. प्रश्न 58. सोबतच्या आकृतीत एकूण किती रेषा आहेत. पहा इथे बॉक्स दिलेला आहे चौकट आणि त्याच्यामध्ये रेषा दिलेल्या आहेत. तर त्या रेषा आपल्याला मोजायच्या आहेत एकूण किती. पहा रेषेची आकृती आपल्याला पाहायची आहे. दोन्हीही टोकांना सरळ वाढत जाणाऱ्या आकृतीला रेषा असे म्हणतात. पहा ही रेषा आहे, इथे किरण आहे, हा रेषाखंड आहे, इथे किरण आहे, रेषा
रेषाखंड, इथे रेषा आहे, हा कोन आहे, चौकोन आहे, गोल आहे, हा किरण आणि ही रेषा याप्रमाणे 1 2 3 4 रेषा इथे आपल्याला दिसतात, म्हणून पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 59. खालीलपैकी कोणती आकृती काटकोनाची आहे? पहा, आधी सांगितल्याप्रमाणे काटकोनाच्या आकृतीला हे चिन्ह असतं, मध्ये छोटा चौकोन काढलेला असतो, म्हणून पर्याय पहिला ही काटकोनाची आकृती आहे. हा लघुकोन आहे, हा विशाल कोन आहे आणि हा सुद्धा लघुकोन आहे. प्रश्न 60. पदावली दिलेली आहे पहा. रिकाम्या चौकटीत येणारे योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. पहा, 945ला जर 5ने भाग दिला तर 189 हे उत्तर येतं आणि 100 अधिक 89 जर केलं तर इथे सुद्धा 189 उत्तर येतं, म्हणजे दोन्हीही चौकटीच्या दोन्हीही बाजूला समान संख्या येतात, म्हणून इथे बरोबरचं चिन्ह हे पर्यायात येतं, म्हणून पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 61. 530 व 450 बरोबर किती? पाहता अक्षरात दिलेल्या आहेत ह्या संख्या अंकात लिहायच्या. 530 वजा 375 बरोबर याची जर वजाबाकी केली तर 155 उत्तर येतं, परंतु पर्यायामध्ये आपल्याला अक्षरातच दिले आहे म्हणून 155 दुसऱ्या पर्यायात पर्याय दुसरा याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 62. एक पेन्सिल व एक पेन यांची किंमत 30 रुपये आहे. पहा, एक पेन्सिल आहे आणि एक पेन यांची किंमत 30 आहे. जर 2 पेनांची किंमत 40 रुपये आहे. पहा, 2 पेनांची 40 म्हणजे एका पेनाची किती? 20 असणार आहे. पहा, 20 आणि 20 अशा प्रकारे 2 पेनांची 40 किंमत आहे, म्हणजे एक पेन 20 रुपयाला आहे. आता याच्यामधील या 30 रुपयामधील जर पेन 20 रुपयाचा असेल तर पेन्सिलीची किंमत किती असणार आहे? तर पेन्सिलची किंमत किती? तर 10 रुपये. पेन 20 रुपयाचा, पेन्सिल 10 रुपयाची, असे एकूण 30 रुपये. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 63. संख्या दिलेल्या आहेत. या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास सर्वात शेवटी येणाऱ्या संख्येतील अंकांची बेरीज किती? पहा, उतरत्या क्रमाने संख्या लावायच्यात, म्हणजे सर्वात मोठी आणि मग त्यानंतर छोटी 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 याप्रमाणे सर्वात छोटी म्हणजे सर्वात शेवटी जी संख्या येणार आहे त्यातील अंकांची बेरीज करायची आहे. पहा, संख्या उतरत्या क्रमाने लावली तर सर्वात शेवटी येणारी म्हणजे सर्वात लहान संख्या 785 ही आहे. अंकांची बेरीज केली तर 20 उत्तर येतं. पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 64. आकृती दिलेली आहे आणि आकृतीच्या बाजूंची लांबी दिलेली आहे. सोबतच्या आकृतीची परिमिती किती? पहा, कुठल्याही आकृतीची जर आपल्याला परिमिती काढायची असेल तर सर्व कडांची किंवा सर्व बाजूंची जर बेरीज केली तर त्या आकृतीची परिमिती निघते. तर पहा, आता परिमिती काढायची असेल तर 4 अधिक 4 8 अधिक 3 11 अधिक 2 13, तर ही झाली या आकृतीची परिमिती 13 सेंटीमीटर. पर्याय पहिला. प्रश्न 65. आकृतिबंधाचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा आकृतिबंध पूर्ण करणारा योग्य पर्याय निवडा. म्हणजे इथे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे आपल्याला इथे शोधायचं आहे. पहा, जर ह्या संख्यांचं जर निरीक्षण केलं तर पहा, ह्या सर्व आपल्याला वर्गसंख्या दिसत आहे. पहा, 1चा वर्ग म्हणजे 1 गुणिले 1 केले तर एकच उत्तर येतं. इथे 2चा वर्ग 2 गुणिले 2 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 1 2 3 4 क्रमाने वर्ग आहेत म्हटल्यावर इथे सुद्धा 5चा वर्ग 25 येणार आहे आणि इथे 6चा वर्ग 36. वर्गसंख्या क्रमाने येणाऱ्या वर्गसंख्या दिलेल्या आहेत. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 66. समद्विभुज त्रिकोणाचे टिंब कोण समान मापाचे असतात? पहा, या शब्दामध्येच त्याचं उत्तर आहे. समद्विभुज 2 बाजू जर त्याच्या समान असतील तर त्याचे 2 कोण सुद्धा समान मापाचे असतात. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 67. खालीलपैकी सममित होऊ शकणारा अंक शोधा. पहा, पर्यायात अंक दिलेले आहेत, त्याच्यापैकी सममित कोणता आहे? तर पहा, 4 हा अंक आहे. जर आपण उभी रेषा काढली तर याचे 2 समान भाग होतील, म्हणजे 4 हा सममित अंक आहे. पर्याय तिसरा याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 68. सोबतच्या ग्लासाला बाणाने दर्शविलेला भाग टिंब असतो. पहा, सोबतच्या आकृतीमध्ये हा जो बाणाने दर्शवलेला भाग आहे
तो कसा असतो, तर हा ग्लासाचा जो पृष्ठभाग आहे तो वक्र पृष्ठभाग असतो. पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 69, खालीलपैकी बंदिस्त असलेली आकृती शोधा. पहा, या सगळ्या खुल्या आकृत्या आहेत, परंतु तिसरी ही पूर्णपणे बंदिस्त आकृती आहे. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 70, अपूर्णांक दिलेले आहेत. हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावल्यास शेवटून दुसऱ्या येणाऱ्या अपूर्णांकाचा अंश किती असेल. पहा, उतरत्या क्रमाने लावायचं म्हणजे मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडं याचा क्रम जर लावला तर शेवटून दुसरा येणारा अंक म्हणजे दुसरा येणारा अपूर्णांक हा 4/13 असणार आहे, म्हणजे त्याचा अंश 4 हा असणार आहे. प्रश्न 71, एका चौरसाकृती शेतीची परिमिती 100 मीटर आहे, तर त्या शेताची लांबी किती. हा चौरसाकृती असं जर शेत असेल आणि जर त्या शेताची परिमिती म्हणजे त्या शेताच्या चारही बाजूंची लांबी ही 100 आहे, तर पहा 20 जर आपण बाजू घेतली तर 80 येते, 25 घेतली तर चारही बाजूंची बेरीज केली तर 100 येतं, म्हणून पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 72, संख्या दिलेली आहे आणि मधला एक अंक दिलेला नाही. या संख्येला 3ने निशेष भाग जातो, तर फुलीच्या जागी कोणता अंक असेल. पहा, आता आपल्याला 3ने निशेष भाग जातो हे जर शोधायचं असेल तर 3ची कसोटी आपल्याला इथे वापरायला लागणार आहे. अंकांची बेरीज करून त्याला 3ने भाग जातो का पाहायचं. तर इथे जर आपण हा 2 जर अंक ठेवला तर अंकांची बेरीज किती येणार आहे, 5, 2 आणि 2 यांची बेरीज जर केली तर 9 येते. 9ला 3ने भाग जातो, म्हणून जर स्टारच्या जागी जर आपण 2 हा अंक ठेवला तर त्या संख्येला काय होणार आहे, 3ने निशेष भाग जाणार आहे. प्रश्न 73, आदर्श विद्या मंदिर शाळेत 223 मुले आणि 198 मुली आहेत, तर त्या शाळेचा एकूण पट किती. एकूण पट म्हणजे शाळेमध्ये एकूण मुलं किती आहेत. 223 अधिक 198 केलं तर 421 एवढी एकूण मुलं म्हणजे शाळेचा एकूण पट आहे. प्रश्न 74, खालील छायांकित भाग दर्शवत असलेल्या अपूर्णांकांची बेरीज पर्यायातून शोधा. छायांकित भागावरून सर्वप्रथम अपूर्णांक जर लिहून घेतले तरी ते 8 पैकी 3 भाग छायांकित आहे आणि ते 8 पैकी 2 भाग छायांकित आहे, आणि जर अपूर्णांकांची बेरीज केली तर 3 अधिक 2 म्हणजे 5/8 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 75, खालील पर्यायातून अयोग्य विधानाचा योग्य पर्याय. खालील पर्यायातून अयोग्य विधानाचा पर्याय शोधा. पहा, अयोग्य विधान आपल्याला शोधायचे. पहिलं विधान पहा, घनाची सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात. बरोबर आहे. सर्व चौरसाच्या आकाराची सर्व पृष्ठ असतात. घनाच्या सर्व कडा समान लांबीच्या असतात. बरोबर. घनाला 12 कडा असतात, हे सुद्धा बरोबर आहे. घनाचे फक्त समोरासमोरील पृष्ठ समान असतात का, तर नाही. घनाची फक्त समोरासमोरील नाही तर घनाची सर्व पृष्ठ ही समान आकाराची असतात, म्हणून हे अयोग्य विधान आहे. म्हणून फक्त क हा पर्याय म्हणजे तिसरा पर्याय याचं योग्य उत्तर आहे.